डेक्कनच्या नदीपात्रामध्ये महानगरपालिकेच्या जवळ असणारे आपण पाहतोय की चारचाकी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडालेल्या होत्या त्या सध्या टोईंग करून या ठिकाणाहून बाहेर काढलेल्या आहेत आणि या सगळ्या चारचाकी ज्या आहेत आपण पाहतोय की पोलीस वाहतूक प्रशासनानं टोईंग करून बाहेर काढल्या। त्यामुळे आपण पाहतोय की पाण्यामध्ये बुडणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या वाचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि खडकवासला धरणामधून जवळपास 30,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की सगळी वाहनं पाण्याखाली गेलेली होती, मात्र ही वाहनं टोईंग करून या ठिकाणी काढलेली आहेत आणि आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला नदीपात्रामध्ये जाणारा हा रस्ता या ठिकाणी बॅरिकेटिंग करून पुणे पोलिसांनी बंद केलेला आहे। नदीपात्रामधली जी वाहनं आहेत ती सध्या या ठिकाणी पोलिसांनी काढून घेतलेली आहेत। मात्र नागरिकांना आवाहन केलं जात आहे की नदीपात्रामध्ये कोणी उतरू नका, कारण खडकवासल्याच्या धरणामधून जवळपास 24,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सध्या मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र बॅरिकेटिंग करून नदीपात्रामध्ये जाणारा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि पुणे पोलिसांनी टोईंग करून नदीपात्रातली वाहनं जी आहेत ती बाहेर काढलेली पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन नागेशवर मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।